अजून प्रभावीपणे आम्ही कसा योजना राबवतो कसा करता येईल. प्लस काही काळात आपल्या मार्फत आणि लोकांमार्फत आम्हाला कळलं की कोणत्या एरियावर फोकस करण्याची जास्त रेल्वे साहेबांनी स्पेशल मिशन केलं. या ओपन स्पेस आपल्याला जिल्हा परिषदेने नंतर आपल्या उपयोगाला आहे सार्वजनिक कामात. एक विषय आहे, एक मूलभूत विषय आपण एक विषय इथे मांडला होता लोकमतच्या माध्यमातून त्याचे राज्यापासून उत्पन्नामध्ये होत आपल्याला लिमिटेशन उत्पन्नाच्या खूप आहेत आणि या गोष्टी आम्हाला देणार. आम्हाला बाहेरनं जे वाईट करणार आणि जे अधिकृत असेल ज्याला पुरावा असेल ते आम्ही देणार. त्याची पण तुम्ही दखल घ्यावी जेणेकरून फक्त कोणत्याही गोष्टी पब्लिश करताना आम्ही बघित झेडपीच्या विरोधात मुद्दा म्हणून काहीतरी उलटं दिलं वगैरे असं काही होणार नाही. कारण तुम्ही एकीकडे एक सांग माई अंबाबाई महालक्ष्मीची स्थान हे आहे कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. इथे COZP कोल्हापूर म्हणून मी आले आहे, तर खूप मला आनंद आहे. खूप मोठा एक्सपिरियन्स मला इथे मिळणार आहे तशी अपेक्षा आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा याच्या रुरल एरिया खूप विस्तृत आहेत. एकूण 12 तालुके आपल्याकडे आहेत. तर तालुक्यांमध्ये जे गाव वाडी रिमोट आहे, दूर क्षेत्र जे आहे तिथपर्यंत शासनाची सर्व योजना पोचली पाहिजे. शेवटचे माणूसपर्यंत शासनाची महत्त्वाकांक्षी योजना पोचली पाहिजे. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं काम झालं पाहिजे. त्यांना जिल्हा परिषद येथे येणे त्याची गरज पडली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने गतिमान आम्हाला प्रशासन करायचे आहे. विशेषतः कोल्हापूरचा जो ग्रामीण भाग खूप मोठ्या प्रमाणात डोंगर वाड्या वस्त्या आहेत आणि अजून देखील त्या ठिकाणी योजना पोहोचलेल्या नाही आहेत. काय विशेष ॲक्शन प्लॅन त्यासाठी असणार आहे? काही विशेष समित्या नेमणार आहेत की कशा पद्धतीनं वर्किंग असणार आहे? आपली जे पंचायत समित्या आहे ते तालुका स्तरावर काम करतात. त्यांचे खाली ग्रामपंचायत आपले काम करतात. तिथे आपली यंत्रणा आहे. तर जे आपली ग्रामपंचायत स्तराची आणि पंचायत स्तराची यंत्रणा आहे त्यांना अजून ॲक्टिव्ह करून लोकांचे प्रश्न तिथेच सोडवले पाहिजे आणि लोकांना इथे यायची गरज पडली नाही पाहिजे. जर तसा झाला तर आपला प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसा आम्ही म्हणू शकणार. कोल्हापूरमध्ये चार घेताना कोल्हापूरचं नाव समजल्यानंतर काय वाटलं नाही? कोल्हापूरचं नाव ऐकला की वाटला की अंबाबाईची कृपा झाली आहे. खूप चांगली काम करायची संधी मिळाली आहे. छत्रपती शाहू महाराजची आयडिओलॉजीने प्रेरित ही नगरी आहे आणि पुढे जाऊन चांगला इनोव्हेटिव्ह काम करून आम्हाला पुढे जाता येईल तशी अपेक्षा आहे. तसेच माझे सिनियर कार्तिकेयन सर इथे अगोदर होते. त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह आणि नवीन उपक्रम सुरू केले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदचा चांगला नाव राज्य पातळीवर गेला आहे. तर सरांनी जे चालू केले होते उपक्रम त्यांना पुढे अजून कसा नेता येईल आणि अजून चांगला काम कसा करता येईल त्यावर माझा भर राहील.